कायद्यात अजून एक सोय केली आहे, फारच चांगली सोय आहे. मगाशी जे आपल्याला शिरपूरकर साहेबांनी सांगितलं, ते अनेक ठिकाणी बंधारा फोडतात. कशासाठी फोडतात तो बंधारा? त्यांचं काय डोकं नाही फिरलेलं. काय क्वालिटी बांधलाय तो बंधारा हे त्यांना चेक करायचंय. सॅम्पल मागायची या कायद्यात सोय आहे. मग रस्त्याचं काम झालेलं असून तर बंधाऱ्याचं तुम्हाला सॅम्पल मागता येतं. ते सॅम्पल त्यांनी तुम्हाला काढून द्यायचंय आणि हे सॅम्पल तुम्ही एखाद्या लॅबोरेटरीत टेस्ट करून घेऊ शकता, जिथनं तुम्हाला लक्षात येऊ शकतं की अरे काय किती डांबर वापरायला सांगितलं होतं आणि किती डांबर वापरलं यांनी रस्त्याच्या कामात. किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला असेल तर काय ग्रेडचं कॉन्क्रीट वापरायचं होतं ऑर्डर प्रमाणे आणि काय वापरलंय हे सगळं समजायचा अधिकार या सॅम्पल मधनं आपल्याला आलाय. दुर्दैवाने या देशात कोणीच याचा वापर केला नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण ही पण एक आपल्याला असलेली फॅसिलिटी आहे सॅम्पल मागण्याची. आता खरं म्हणजे झालं, आता विषय संपला. मग आपल्याला हवी ती माहिती मागावी, 30 दिवसात त्यांचं उत्तर येईल, मग आपण पैसे भरावे, माहिती घेऊन टाकावी, विषय संपला. इतकं सोपं नाहीये ते. अनेकदा जी माहिती देणं डेंजरस ठरू शकतं, जी माहिती दिल्याने काही गोष्टी बाहेर येऊ शकतात, ती माहिती न देण्याकडं, चुकीची देण्याकडं, अर्धवट देण्याकडं, खोटी देण्याकडं सुद्धा कल आहे. आणि मग जर आपण मागितलेली माहिती आपल्याला 30 दिवसात मिळालीच नाही किंवा चुकीची वाटली, अर्धवट वाटली, खोटी वाटली तर काय करणार? तर ज्या अधिकाऱ्याने ती माहिती आपल्याला देणं अपेक्षित होतं किंवा त्यांनी आपल्याला दिली, त्याच्या वरिष्ठांकडे आपण पहिलं अपील दाखल करू शकतो. पुढच्या 30 दिवसात हे पहिलं अपील दाखल करायचंय. आणि हे अपील दाखल झाल्यापासून 45 दिवसाच्या आत, आणि हे सगळे कॅलेंडर डेज येतात, वर्किंग डेज नाहीत. शनिवार रविवार पकडून डेज मोजले जातात. दिवाळी दसरा बिसरा काही नाही. 45 कॅलेंडर डेजच्या आत त्या अपील अधिकाऱ्याने आपल्याला बोलवायचं, माहिती अधिकाऱ्याला बोलवायचं, सुनावणी घ्यायची. आपण आपलं म्हणणं मांडायचं, अधिकाऱ्याने त्याचं म्हणणं मांडायचं आणि मग अपील अधिकाऱ्याने निर्णय द्यायचा, माहिती द्या किंवा काय असेल ते. तरी प्रॉब्लेम आहेच. आता समजा त्यांनी तरी पण काहीच केलं नाही, कारण अधिकारी शेवटी त्याचाच वरिष्ठ आहे, नाहीच केलं काही 45 दिवसात, मग काय करणार? किंवा त्यांनी दिलेला निकाल आपल्याला पटला नाही, मग करणार काय पुढे? या कायद्यात अजून एक यंत्रणा निर्माण केली आहे, त्याचं नाव आहे माहिती आयुक्त. सगळ्या डिव्हिजनल हेडक्वार्टर्सला माहिती आयुक्त आहेत. नागपूरला आहे, अमरावतीला आहे, नाशिकला आहे, औरंगाबादला आहे, नवी मुंबईत आहे, पुण्यात आहे आणि मुंबईमध्ये आहे. या सगळ्या ठिकाणी एक एक माहिती आयुक्त आहेत, त्या त्या डिव्हिजनल हेडक्वार्टर्सच्या अंतर्गत येणाऱ्या भागासाठी. सेकंड अपीलही आपल्याला करताना अपिलासोबत 20 रुपयाचं शुल्क भरावं लागतं. या अपिलाचंही हिअरिंग होतं. माहिती आयुक्त आपल्याला बोलवतात, त्या अधिकाऱ्याला बोलवतात, त्या अपिली अधिकाऱ्याला बोलवतात, तिघांचं म्हणणं ऐकून घेतात, सुनावणी घेतात. आणि त्या दरम्यान जर आपण असं सिद्ध करू शकलो की जाणून बुजून माहिती दिली नाही किंवा खोटी दिली किंवा अर्धवट दिली किंवा उशिरा दिली, आणि जर हे त्यांची आपण खात्री पटवून देऊ शकलो माहिती आयुक्तांची, तर माहिती आयुक्तांना या कायद्यात अधिकार दिलाय की त्या संबंधित अधिकाऱ्याला 25,000 रुपयापर्यंतचा दंड माहिती आयुक्त करू शकतात एका केसमध्ये. अशी रोज एक केस लागली तर काय बिल विचार करा. हा दंड त्या अधिकाऱ्याच्या पगारातनं कापला जातो. तुम्हाला मिळत नाही तो शासन दरबारी जमा होतो, पण त्याच्या सर्व्हिस बुक मध्ये त्याची नोंद होते. आणि केवळ ह्या एका गोष्टीमुळे या कायद्याबद्दल काही प्रमाणात भय हे अधिकारी वर्गामध्ये आहे. किती भय आहे याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 5 वर्षापूर्वी मला मंत्रालयात बोलवलं होतं आपल्या अंडर सेक्रेटरी जे आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यांना या कायद्याचं ट्रेनिंग द्यायला. मी गेलो, असे 120 अंडर सेक्रेटरी समोर बसले होते. त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं, आम्हाला तुमच्या ट्रेनिंगची काही गरज नाही, आम्हाला सगळं माहिती आहे म्हणले. आमची एक शंका फक्त आहे, त्याचं उत्तर द्या, तुम्ही गेला तरी चालेल. म्हणलं आनंद आहे, काय शंका आहे विचारा. नाही शंका एवढीच आहे म्हणले, यातनं सुटायचं कसं? म्हणलं 100% याचं तुम्हाला मी उत्तर देईन, पण त्याकरता तुम्हाला दिवसभर माझं प्रवचन ऐकावंच लागेल. काय करणार, बसले संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 5 वाजता त्यांना म्हणलो थँक्यू व्हेरी मच, तुमचा खूप छान सपोर्ट मिळाला, आता मी चाललो. मला म्हणले चालले कुठं?
तो सुटकेचा उपाय सांगणार होता, त्याचं काय झालं? म्हणले अरे दिवसभर ऐकून काहीच कळलं नाही का तुम्हाला? एकच उपाय आहे सुटकेचा, 30 दिवसात माहिती देऊन टाकायची. दुसरा उपाय नाही म्हणलं सुटकेचा या कायद्यात. आता त्यांचे चेहरे काय झाले बघायला मी थांबलो नाही, पण त्यामुळे या कायद्यावर संबंध देशभर अधिकारी वर्ग आणि राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात आरोप होतात. 3 प्रकारचे आरोप आहेत या कायद्यावर. एक, नागरिक फार हॅरॅस करतात म्हणले हा कायदा वापरून. म्हणजे हॅरॅस करायचा मक्ता फक्त सरकारी अधिकाऱ्यांनाच दिलाय असं त्यांचं मत आहे. दुसरं, नागरिक फार ब्लॅकमेल करतात हा कायदा वापरून. मी सरकारी अधिकाऱ्यांची आजपर्यंत असंख्य ट्रेनिंग घेतली. मी प्रत्येक ट्रेनिंग मध्ये त्यांना सांगतो की बाबा रे, ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना सांभाळून करा. ब्लॅकमेल कोणाला होऊ शकतं? ज्यांनी काहीतरी ब्लॅक केलंय त्यालाच ब्लॅकमेल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समोरच्या माणसाकडे बोट दाखवलं की तो मला ब्लॅकमेल करतो, तर 4 बोटं आपल्याकडे वळलेली असतात आणि ते असं दाखवतात की आपण ब्लॅक करतो. तिसरा या कायद्यावर आरोप असा आहे की काय आमच्याकडे ऑलरेडी शासनात मॅनपॉवर कमी आहे, माणूस रिटायर झाला की जागी माणूसच येत नाही, हे काम वाढलंय आमचं, आणि वरनं माहितीच्या अधिकाराचं लोडणं, आम्ही आमचं काम करायचं काय, माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची उत्तरच देत बसायचं हेच समजेन असं झालंय. असे सातत्याने तक्रारी सुरू आहेत. याला पण ह्या कायद्यातच उत्तर देऊन टाकलंय. हा कायदा असं म्हणतो, या कायद्यामध्ये कलम 4 नावाचं कलम आहे. ते कलम असं सांगतं, प्रत्येक शासकीय कार्यालयांनी ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो त्या प्रत्येकाने एवढी माहिती स्वतःहून जाहीर केली पाहिजे की लोकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागायची वेळच येता कामाची नाही. दुर्दैवाने पंतप्रधान कार्यालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत एकाही कार्यालयाने ज्या प्रकारे ही माहिती जाहीर करायला पाहिजे त्या प्रकारे केलेली नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. काय माहिती जाहीर करायला सांगितली हो स्वतःहून? एक, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी याचे अधिकार काय आणि कर्तव्य काय. कुठल्याही सरकारी ऑफिसात गेलं ना तर कोण काय काम करतं कळायला संध्याकाळ होते. का असं होतं? कारण आपल्याला हेच कळत नाही नक्की आपलं काम कोणाकडे करणार आहे, कोण करणार आहे. बाहेर बोर्डावर लावून ठेवायचंय प्रत्येक अधिकाऱ्याचं नाव, कर्मचाऱ्याचं नाव आणि त्याचे अधिकार काय, त्याची कर्तव्य काय, म्हणजे आपलं काम कोणाकडे आहे डायरेक्ट त्याच्याकडे जाता आलं पाहिजे. दुसरं सांगितलंय प्रोसिजर काय, निर्णय प्रक्रियेतली प्रोसिजर काय. आम्हाला निर्णय प्रक्रिया कशी चालते हेच माहित नाही. काय प्रोसिजर, आम्ही कसं ठरवतो हे काम करायचंय, त्याच्यासाठी काय प्रोसिजर आम्ही पाळली जाते हे आम्हाला सांगितलं जात नाही. आणि हे जाहीर करून बाहेर लावून ठेवायला सांगितलंय. हे होत नाही. मी तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतोय. आपल्याकडं गेल्या वर्षी 2017ची गोष्ट आहे, मार्च 2017 मध्ये एक दिवस स्टेट बँक ऑफ इंडियाने असं जाहीर केलं की आम्ही 1 एप्रिल 2017 पासून खात्यात मिनिमम बॅलन्स जर नसेल तर आम्ही पेनल्टी लावणार. किती पाहिजे मिनिमम बॅलन्स? मेट्रो सिटी असेल तर 5,000, बाकीच्या सिटीज असतील तर 3,000, सेमी अर्बन असेल तर 2,000 आणि रुरल असेल तर 1,000 मिनिमम बॅलन्स खात्यात पाहिजे, नाही तर पेनल्टी लावणार. मे मध्ये मला एक दिवस SMS आला माझ्या स्टेट बँकेतनं की तुमचे 5,000 रुपये होल्ड केलेत खात्यात. मी गेलो विचारायला मॅनेजरला, का हो म्हणले कशाचे होल्ड केले पैसे? म्हणले मिनिमम बॅलन्स. अरे पण म्हणलं मेट्रो सिटीला 5,000 आहे ना, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई 4 मेट्रो सिटी देशात फक्त, त्यांना 5,000. पुण्याला कसं 5,000 लागला? पुणे कधीपासून मेट्रो झालं का? आमच्या शहरामध्ये मेट्रो रेल्वे येणार म्हणून आम्ही मेट्रो झालो. म्हणलं मला काय माहित नाही. म्हणलं वरनं आलंय. काही विचार हल्ली वरनं आले सांगतात राव, खाली कोणाला काहीच कळत नाही का काय कोणास ठाऊक. मग मी वरती माहिती अधिकारात एक अर्ज केला स्टेट बँकेला, हेड ऑफिस, की तुमची मेट्रोची व्याख्या तरी सांगा काय येते. त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं, रिझर्व्ह बँकेने 2012 साली एक सर्क्युलर काढले, त्यात असं लिहिलंय ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखाच्या वर गेली ते मेट्रो झालं. 56 शहरं या देशातली मेट्रो झाली. त्यामुळे 5,000चा मिनिमम बॅलन्स. साधारण ऑगस्ट 2017 मध्ये एक दिवस वर्तमानपत्रात एक बातमी झळकली की स्टेट बँकेने 2 कोटी ग्राहकांकडनं मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून दंड गोळा केला. पहिल्या 3 महिन्यात फक्त 235 कोटी रुपये.
म्हणजे मल्ल्याचे पैसे कसे वसूल करणार पहा. आता हा दंड वसूल केल्याची बातमी वाचल्यानंतर मी त्यांना एक माहिती अधिकारात अर्ज केला की तुम्ही किती लोकांकडनं दंड वसूल केला, किती दंड वसूल झाला, प्रोसिजर काय फॉलो केली, किती लोकांना इंटिमेशन दिली, किती लोकांना नोटीस दिली, काय केलं तुम्ही, त्याची माहिती पाहिजे. स्टेट बँकेने मला उत्तर दिलं माहिती अधिकारातल्या अर्जाला, कारण माहिती अधिकारात काही कलम आहेत ते आपण थोडी नंतर बघू की ज्याच्या आधारे माहिती नाकारता येते बरं का. काही थोड्या गोष्टी नाकारता पण येतात माहिती अधिकारात सुद्धा. त्यात एक कलम असं आहे की व्यावसायिक गुपित त्या संस्थेचं असेल तर ती माहिती नाकारता येते. स्टेट बँकेने मला तेच उत्तर दिलं. किती ग्राहकांना आम्ही दंड केला आणि किती दंड जमा झाला हे आमचं व्यावसायिक गुपित आहे. म्हणजे आम्ही किती ग्राहकांना चुना लावला हे आमचं व्यावसायिक गुपित असल्यामुळं ते आम्ही तुम्हाला देणार नाही असं आम्हाला कळवून टाक. मग मी दुसरा अर्ज केला. हे जे स्वतःहून जाहीर करण्याच्या माहितीत प्रोसिजर काय ती त्यांनी जाहीर करायची. मग मी त्यांना दुसरा अर्ज केला की माहिती अधिकार कायदा कलम 4 प्रमाणे तुम्ही स्वतःहूनच जाहीर करायचंय की खात्यातनं मिनिमम बॅलन्सचा दंड कापताना तुम्ही काय प्रोसिजर फॉलो करता, ती प्रोसिजर मला पाहिजे. मग त्यांनी ती प्रोसिजर मात्र कळवली, कारण हे स्वतःहून जाहीर करायच्या माहितीत आहे म्हणून. आणि ती प्रोसिजर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून सांगतो. 2014 साली या विषयावर रिझर्व्ह बँकेचा एक सर्क्युलर आहे. रिझर्व्ह बँकेने असं सांगितलंय की कोणालाही जागेवर दंड करता येणार नाही. एखाद्याचा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली गेला तर त्याला कळवायचं. SMS ने कळवा, फोनने कळवा, फॅक्सने कळवा, पत्राने कळवा, कसंही कळवा. त्याला कळवायचं की बाबा रे तुझा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली गेलाय, त्यामुळे तो परत जागेवर आण. 1 महिन्याची तुला आम्ही मुदत देतोय, तेवढ्या अवधीत तो जागेवर आणला नाहीस तर आम्ही तुला एवढा एवढा दंड करू असं त्याला कळवायचं. तरीही त्यांनी 1 महिन्यात केलं नाही तर त्याला मिनिमम बॅलन्सचा दंड लावू शकता, पण परत त्याला इंटिमेशन पाठवायची की बाबा रे तुला आम्ही असा असा दंड लावलाय. आणि दंड वाटेल तसा लावता येणार नाही असंही सांगितलं रिझर्व्ह बँकेने. 1000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे, त्यांनी 999 रुपये ठेवलेत, म्हणजे 1 रुपया त्याचा कमी पडला तर त्याच्याकरता त्याला 100 रुपये दंड लावता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने सांगितलंय जेवढं कमी पडलं त्याच्या प्रमाणात दंड लावा. म्हणजे 1 रुपया कमी पडला तर 25 पैसे दंड लावायचा आहे, फक्त 100 रुपये नाही. कुठेही ही प्रोसिजर रिझर्व्ह बँके स्टेट बँकेने जाहीर केली असती तरी पाळलेली नाही. माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी, ज्यांच्याकडे पासबुक मध्ये नोंद आल्यावरच त्याला कळलं आपल्याला दंड लागला. कुठंच कळवलं नाही त्यांनी, दंड करायच्या आधी पण नाही आणि करताना पण नाही. ही प्रोसिजर माहिती पाहिजे म्हणून त्यांनी वेबसाईटवर टाकायची आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये लावून ठेवायचे. कुठल्याही ऑफिसमध्ये ही प्रोसिजर लावलेली तुम्हाला दिसणार नाही. पुढे सांगितलं की नॉर्म्स, कोणतं काम किती वेळात होणार हे पब्लिश करायचंय. आमच्याकडे सरकारी काम 6 महिने थांब म्हणतात आणि त्यामुळे माणसं एजंटकडे तरी जातात, नाही तर पैसे देतात काम करून घेण्यासाठी. पण त्यांनी बाहेर लावून ठेवायचंय बोर्डावर की आम्ही काम किती वेळात करणार. हे जर खऱ्या अर्थाने लागायला लागलं, लोकांना कळलं ना, तर खूप काही घडू शकतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.